श्री स्वामी समर्थ. फायनल आज त्यांचा ड्रेस घेतला बरं का. त्या अगोदर आज रविवार होता तर चला म्हणलं लवकर लवकर इथं दळण ते करून घेते, कारण अशी कामं मला रविवारच करायला जमतात बरं का. नाही तर मग माझ्या पुरी जास्त उद्योग करून ठेवतात. त्यामुळं मग इथं गव्हाचं बाजरीचं दोन्ही दळण केले होते. आणि तर मला हा डब्बा ना मला मोजमापासाठी करायचा होता, म्हणजे ह्या डब्यामध्ये किती गहू म्हणजे किती किलो गहू भरतील हे बघण्यासाठी, कारण दुसऱ्या वेळेस मग मला हा डब्बाच मोजून माप दळण देता येईल असं त्यासाठी. तर इथे बाजरीचं पण दळण झालं होतं बरं का. जास्त काही घाण नव्हती कारण ही गावाकडची बाजरी होती, तर माझ्या आईने दिली होती सगळी चाळून वगैरे, तर खूप छान होती. त्यामुळे फक्त एकदा बघितलं कारण जर आळी जरी झाली त्यामुळं लगेच दळण घेतलं आणि गाडीवर घेऊन गेले बरं का. इथं आहो बोलत होते आपल्याला बाहेर जायचं ते तेव्हा आपण दळण घेऊन जाऊ, पण मला कुठं जमलं म्हटलं मला गाडी त्यात माझं मीच काम करणार, तुम्हाला थोडासा आराम देते. मग काय घेतली गाडी आणि गेली दळण ठेवायला. लगेच इथं आलो. इथं आम्ही रेनकोट वगैरे घालतच होतं. इथं बघा मी खुशीने आणि देविकाने रेनकोट घातला होता आणि आता तिचे पप्पा नेमकं दरवाजा लावत होते आणि लगेच तेवढ्यात आला बघा पाऊस. मग काय झाला आमचा पाचका. बसलो घरातच. मग आता मी तर बसले होते, पाऊस केव्हा जाईल म्हणलं तोपर्यंत वाट बघत, पण काय पाऊस काय जातच नव्हता. इथं आमची खुशी लगेच पळाली बघा तिच्या पप्पाकडे. म्हणत होती आता मला नाही जायचं कुठंच, मला बस पप्पाशीच बघायचं. आमच्या पप्पाला तर तेवढंच पाहिजे होतं. आमच्या पप्पाचं अगोदरच मन नव्हतं बाहेर जायचं पावसामुळं. नंतर मग लगेच चला म्हणलं आता मी पण रेनकोट काढते, पाऊस काय जात नाही. मग मी पण इथे रेनकोट काढून घेतला आणि आमची देविका बघा म्हणत होती जोपर्यंत पाऊस जात नाही तोपर्यंत मी काही घरात येणार नाही, म्हणून ती बाहेरच पावसात खेळत होती. आता जायचं होतं आम्हाला, तर पावसाला म्हणून घरात बसलो आणि आता परत जायचं म्हणून रेनकोट घातलं आणि दोघी बघा आमच्या अगोदर हे दोघी तयार होतात. कुठं जायचं आपल्याला? तुला कुठं जायचं? ह्या दोघींना आज खूप खुश होत्या बरं का, कारण त्यांचा आज ड्रेस आणायचा होता स्कूलचा त्यामुळं. आणि आज त्या पण जास्तच खुश झाल्या ड्रेस पाहून, कारण ड्रेसचा कलर ना पिंक कलर होता आणि त्या दोघीचा फेवरेट कलर पण पिंकच आहे, त्यामुळे त्या दोघी खूपच खुश होत्या. मग ड्रेस घेतला आणि आम्ही घरी यायला निघालो होतो. हे बघा ह्या दुकानातून आणला, कारण त्यांनी आम्हाला 2 दुकाने सांगितले होते, एक शुभम गारमेंट्स हेवाला आणि एक दुसरा अंबिका म्हणून. तर मग आम्ही हे जवळ पडलो आम्ही इकडे आलो आणि इथं ना जातानाच पाऊस लागला आणि एवढे झाडं बघून खूप भारी वाटत होतं बरं का, कारण हे झाडांनी सगळा असा रस्ता भारी वाटत होता वरचा, तर प्लीज खूप छान वाटत होतं. आणि नंतर घरी आल्यानंतर आहोने छान असं मस्त मॅगी बनवली होती आणि गरम गरम मॅगी खाल्ली. इथं बघा आमच्या आहोंना त्यांच्या मित्राचा फोन आला. एवढं प्रेमाने बोलत होते की म्हटलं आजपर्यंत कधी माझ्या एवढं प्रेमाने नाही बरं बोलले, पण ठीक आहे ते जाऊ द्या. आणि नंतर मग आम्ही भाजीपाला आणायला गेलो होतो बरं का. तेव्हा आणि बघा इतकं एवढं पाणी साठलं होतं ना, हे रस्ते फोडले बरं का. आता एकूण रस्ता बांधकाम चालू होणार आहे त्यामुळे ते खड्डे साठले एवढं पूर्ण फुल भरलेले आणि आम्ही सगळे भिजून गेलो होतो बरं का. रेनकोट होता पण तोंडावर असा पाऊस लागत होता ना गाडीवर काय सांगू. आणि हे बघा अंबिकाच्या दुकानपासून मी नेहमी गाडी घेऊन जाते ना, एवढं पाणी साठलं होतं. आता उद्याच्याला म्हटलं मुलीला काय मी शाळेत काय घेऊन नाही जाणार, कारण एवढं पाणी होतं ना त्यामुळं. खरे आले कपडे चेंज केले आणि लगेच म्हटलं चला ही भाजीपाला आणले ते लगेच स्वच्छ ठेवून देते. जर नाही बघितलं ते तसंच 5-6 दिवस राहते बरं का, म्हणून म्हटलं आज आणलं तर आज लगेच डबे भरून ठेवते, कारण आज थोडंसं मी डीप क्लीन पण केलं होतं फ्रीजचं ते सगळं थोडंफार, त्यामुळे म्हटलं चला आज थोडं आवरलं तर पूर्णच आवरून घेते. आणि संध्याकाळी मस्त दाल ढोकलीचा बेत बनवलं होता बरं, खूप छान झालं होतं. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब